एसपी बुलढाण्याला आतापर्यंत जे अर्ज गेले 8136 एवढा आतापर्यंत टोकन नंबर आले। एसपी बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबलचा पद होतं, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसपी बुलढाण्याला 8136 एवढा टोकन नंबर आला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे तर तो आला 5797 एवढा आलेला आहे। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे, एसपी बुलढाणा आहे, टोकन नंबर जो आला आहे 8136 आलाय। तर आतापर्यंत जे अर्ज गेले एसपी बुलढाण्याला तर 8136 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले। तर आजचा आकडा आहे, आज भरलेला फॉर्म आहे पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आणि प्रूफ नुसार मी तुम्हाला हे सर्व या ठिकाणी दाखवणार आहे। प्रूफ नुसार मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे कुठे किती अर्ज आले याबद्दल। शिपाई, बॅट्समन, कारागृह चालक, एसआरपीएफ या सर्व घटकाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला प्रूफ सहित देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 6 डिसेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, एसपी बुलढाणा आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी युनिट त्याचबरोबर टोकन नंबर जो आलेला आहे 8136 एवढा टोकन नंबर आला आहे आणि अप्लिकेशन नंबर जो आहे 5797 आला आहे। आकडा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी मोठा करून या ठिकाणी दाखवतो। जो एसपी बुलढाणा आहे पोलीस शिपाईचं पद 8136 अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी अमरावती ग्रामीण आहे, लेटेस्ट फॉर्म आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी लेटेस्ट मध्ये हा फॉर्म आहे, आजच फॉर्म भरलाय, 6 डिसेंबरला हा फॉर्म भरला आहे। बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे, एसपी अमरावती ग्रामीण आहे। तर जो टोकन नंबर या ठिकाणी निघून आलाय एसपी अमरावती ग्रामीणचा 21367 एवढा टोकन नंबर आलाय। तर आतापर्यंत एसपी अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीणला जे अर्ज गेले आहे 21367 अर्ज आजच्या तारखेला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही टोकन नंबर मी तुम्हाला मोठा करून या ठिकाणी दाखवून देतो, 21367 अर्ज आलेले आहे आणि मुलांचा हा फॉर्म आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे मुलांचा तर 16450 एवढा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलाय। तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले एसपी अमरावती ग्रामीणला तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 21300। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एसपी अमरावती ग्रामीण आहे, ठीक आहे। तर बघू शकता एसपी अमरावती, तर एसपी अमरावती ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो टोकन नंबर आलाय 21367 एवढा टोकन नंबर आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो आजचाच हा फॉर्म आहे, बघू शकता तुम्ही एसपी अमरावती ग्रामीण आहे, 21367 अर्ज आतापर्यंत आलाय, टोकन नंबर चालून आलेला आहे, ठीक आहे। तर व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राइब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो, देत असतो, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही अमरावती ग्रामीण एसपी अमरावती ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल आहे सीपी मुंबई। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आजचा हा आकडा आहे 6 डिसेंबरचा आकडा आहे। बघू शकता तुम्ही सीपी मुंबईला तुम्ही बघू शकता किती अर्ज आले, तो टोकन नंबर आलाय 2,52,026 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलाय। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ताजे आकडे आहे, आजचा आकडा आहे बघू शकता तुम्ही। तर सीपी मुंबईला पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी मुंबई, सर्वात जास्त ज्या जागा आहे ह्या सीपी मुंबईला आहे। तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले सीपी मुंबईला 2,52,026 एवढे अर्ज आतापर्यंत गेले। बघू शकतो तुम्ही टोकन नंबर केवढा आला आहे 2,52,026 एवढा टोकन नंबर आलेला आहे, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर अप्लिकेशन नंबर जो आलेला आहे तर तो आलाय 2,16,72 एवढा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आलेला आहे सीपी मुंबईचा। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आकडा या ठिकाणी मोठा करून दाखवून देतो, तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचा पद आजच आपण हा फॉर्म भरलाय, 6 डिसेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे सीपी मुंबईचा। तर बघू शकता तो टोकन नंबर चालून आलेला आहे 2,52,026 आला आहे आणि जो अप्लिकेशन आलाय तर तो आला या ठिकाणी 2,16,72 एवढा आलेला आहे। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई आजचे हे ताजे आकडे आहेत, सकाळी 6 डिसेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, 6 डिसेंबरची हे अपडेट आहे। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे फॉर्म भरले आहे। तर एवढे अर्ज जे सीपी मुंबईला आज गेलेले आहेत ताजे आकडे बघू शकता तुम्ही, ठीक आहे। आता जास्त अर्ज येत नाही कारण की एकेरी अर्ज या ठिकाणी येणार आहे सर्वच ठिकाणी, कारण की सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही सीपी मुंबई रेल्वेला बघू शकता 30,170 अर्ज गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा सीपी मुंबईचा फॉर्म मी तुम्हाला स्टार्टिंगला सीपी मुंबईचा दाखवला, जे सीपी मुंबईला जे अर्ज गेले 2,52,058 एवढे अर्ज गेलेले आहे टोटल, ठीक आहे। आणि जो अप्लिकेशन नंबर गेलाय 2,16,000 या ठिकाणी अप्लिकेशन नंबर गेलेला आहे। म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरचा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी जास्त फॉर्म या ठिकाणी येऊन नाही आले, एक लक्षात ठेवा। तर सीपी मुंबईला 2,52,000 अर्ज झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा 2,52,000 गेले आहे,
2,52,000 अर्ज आतापर्यंत गेले सीपी मुंबईला आणि जो अर्ज क्रमांक आहे हा 2,16,00 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक गेलेला. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे सीपी नागपूर सिटी आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटीला जर आपण पाहिलं जो अप्लिकेशन नंबर आलाय 34,993 एवढा अप्लिकेशन नंबर आलाय सीपी नागपूर सिटीचा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी आहे. सीपी नागपूर सिटीला 34,993 एवढे अर्ज आतापर्यंत गेले आहे. जो अप्लिकेशन टोकन नंबर जो आला आहे सीपी नागपूर सिटी आहे पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे 34,993 आला आहे टोकन नंबर आणि जो अप्लिकेशन नंबर आलाय 25,270 एवढा या ठिकाणी अप्लिकेशन नंबर आला. बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे सीपी नागपूर सिटी 34,993 एवढा टोकन नंबर आला आहे. तर आतापर्यंत जे अर्ज गेले 34,993 अर्ज गेले सीपी नागपूर सिटीला. ठीक आहे. सीपी ठाणे सिटीला बघू शकता 21,000 प्लस अर्ज गेले. सीपी ठाणे सिटीला आतापर्यंत 21,000 प्लस अर्ज गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर सीपी पिंपरी चिंचवडला 16,000 17,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला या ठिकाणी. सीपी पुणे सिटीला तुम्ही 82-83,000 प्लस अर्ज आतापर्यंत धरून चला. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी पुणे सिटी. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी ठाणे सिटी आहे. सीपी ठाणे सिटीचा जो या ठिकाणी अर्ज क्रमांक आला 41,675 आलेला आहे सीपी ठाणे सिटीला. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी ठाणे सिटी आहे. सीपी ठाणे सिटीचा जो अर्ज क्रमांक आलाय 41,000 आलाय तर धरून चला 45,000 प्लस अर्ज क्रमांक आतापर्यंत गेलाय सीपी ठाणे सिटीचा. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 41,000 गेलाय तर 43 ते 44,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला सीपी ठाणे सिटीला. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे एसपी अकोल्याला. बघू शकता तुम्ही जो टोकन नंबर आलाय एसपी अकोल्याचा 11,814 आलाय तर जास्तीत जास्त 12-13,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला. 12-13,000च्या अंदर अर्ज जे पोलीस कॉन्स्टेबल एसपी अकोल्याला गेलाय जवळपास 12 ते 13,000च्या आसपास तुम्ही या ठिकाणी धरून चला. 13,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलाय जे एसपी अकोला आहे पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे. कारण की बा एकेरी फॉर्म येत आहे जास्त फॉर्म या ठिकाणी येत नाही एक लक्षात ठेवा. ठीक आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे एसपी अकोला आहे तर जवळपास 13,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ युनिट 20 आहे वरणगाव आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे. जो टोकन नंबर आला होता 70,394 एवढा टोकन नंबर आला होता. जो अप्लिकेशन नंबर आहे तो सुद्धा 70,394 आला होता. तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला जे विद्यार्थी मित्रांनो 72,000 किंवा 73,000 तुम्ही या ठिकाणी धरून चला एवढे अर्ज आतापर्यंत गेले एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव. कारण की सर्वात जास्त ज्या जागा या ठिकाणीच होते एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला. आणि जो एसआरपीएफ गट क्रमांक 19 कुसळगाव आहे 18 ते 19,000 अर्ज एसआरपीएफ गट क्रमांक 19 कुसळगाव या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी जे एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे 72,000 प्लस तुम्ही या ठिकाणी अर्ज धरून चला. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एसपी वाशिम आहे पोलीस कॉन्स्टेबल सर्वात कमी जे अर्ज गेले आहे. बघू शकता एसपी वाशिमला गेले पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. अर्ज जे गेले हे सर्वात कमी या ठिकाणी गेले 3,130 अर्ज आलेले आहे. त्यामधले सुद्धा मुलांचा जो टोकन नंबर आहे 2,588 आहे. आता मुलींचा तुम्ही या ठिकाणी धरू शकता किती असेल तर. ठीक आहे. तर मुलींची किती कमी अर्ज गेले असेल तर बघू शकता तुम्ही एसपी वाशिम आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं तरी तर टोकन नंबर जो आलाय 3,130 एवढा टोकन नंबर आलाय. खूप कमी अर्ज जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल एसपी वाशिमला आले. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी एसपी वाशिमला 3,130 आलाय. जास्तीत जास्त धरून चला जो टोकन नंबर आलाय 3,200 आला असेल किंवा 300 आला असेल जास्तीत जास्त धरून चला तुम्ही. जास्त अर्ज या ठिकाणी गेले नाही एसपी वाशिम कॉन्स्टेबलला. ठीक आहे. त्यानंतर बा पोलीस कॉन्स्टेबल आहे सीपी नवी मुंबई. एका विद्यार्थ्यांनी मला इंस्टाग्रामवर हा पाठवला होता. हे खोटं आहे की खरं हे आपल्याला एवढं माहित नाही. बघू शकता तुम्ही मुलांना मला या ठिकाणी इंस्टाग्रामवर पाठवला होता. तर सीपी नवी मुंबई आहे 32,857 वेळा टोकन नंबर आहे आणि अप्लिकेशन नंबर 29,658 होता. तर यापेक्षा 2-3 हजार प्लस अर्ज तुम्ही धरून चला. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे एसपी नागपूर ग्रामीण आहे. एसपी नागपूर ग्रामीणला बघू शकता तुम्ही भरपूर विद्यार्थी म्हणून राहिले होते एसपी नागपूर ग्रामीणचं सांगा. तर पहा टोकन नंबर पहा 15,603 एवढा टोकन नंबर आलाय. धरून चालला की आतापर्यंत 16 ते 16,500 अर्ज आतापर्यंत गेले. जे एसपी नागपूर ग्रामीण आहे या ठिकाणी जो अप्लिकेशन नंबर आला होता 11,513 आला होता. धरून चला 12,000 गेला असेल अप्लिकेशन नंबर. तर आतापर्यंत एसपी नागपूर ग्रामीणला जे अर्ज गेले तुम्ही धरून चला 16 ते 17,000 प्लस अर्ज तुम्ही आपण जास्तीत जास्त या ठिकाणी धरून चला. जे पोलीस कॉन्स्टेबल पद एसपी नागपूर आहे ग्रामीण तर या ठिकाणी 17,000 तुम्ही धरून चला या ठिकाणी अर्ज गेलेले आहे. 17,000च्या अंदरच या ठिकाणी अर्ज गेले आहे जे एसपी नागपूर ग्रामीण या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. बिरशी कॅम्प गोंदियाला जे अर्ज गेले आहे जो टोकन नंबर आहे 32,963 होता आणि जो अप्लिकेशन नंबर होता 32,963 होता. तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला तुम्ही धरून चला जास्तीत जास्त 35,000 पर्यंत अर्ज गेले. जास्त अर्ज गेले नाही आहे. ठीक आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर हा लेटेस्ट फॉर्म आहे. बघू शकता तुम्ही 33,000 तर याचा टोकन नंबरच आलेला आहे. तर तुम्ही धरून चला 35,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलाय एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता
त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे, एसपी धाराशिव चालक आहे. एसपी धाराशिव चालकचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 9675 आला होता. एसपी धाराशिव चालक बघू शकतो तुम्ही, एसपी धाराशिव चालकचा जो अप्लिकेशन नंबर आहे 9675 आला होता. जास्तीत जास्त धरून त्याला 9800 आलेला असेल, ठीक आहे, कारण की जास्त अर्ज आता पडून नेले, एकेरी फॉर्म पडून या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो. तर एसपी धाराशिव चालकचा तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन नंबर 9675 होता, तर जास्तीत जास्त धरून त्याला अप्लिकेशन नंबर 10,000 पर्यंत गेला असेल. आणि जो टोकन नंबर आहे, टोकन नंबर 10,369 होता, धरून त्याला जास्तीत जास्त 11,000 आलेला आहे. एकेरी फॉर्म या ठिकाणी पडत आहे, जास्त फॉर्म या ठिकाणी पडत नाही आहे. तर एसपी धाराशिव चालकला तुम्ही धरून त्याला 11,000 पर्यंत अर्धा आतापर्यंत गेलेले. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई रेल्वेचा आहे. तर हा सीपी मुंबईचा रेल्वेचा हा फॉर्म एका विद्यार्थ्याने मला इंस्टाग्रामवर पाठवला होता, ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थी कमेंट करत आहे की हा जो आकडा आहे हा फेक आहे म्हणते. आता खरे काय खोटं आहे, ह्या ज्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांनी कमेंट या ठिकाणी करा. ज्यांनी सुद्धा सीपी मुंबई रेल्वेला फॉर्म भरला असेल तर खरी खरी सांगा या ठिकाणी किती अर्ज आले, ज्यांनी आज किंवा काल भरला असेल. तर हा जो फॉर्म आहे एका विद्यार्थ्याने मला इंस्टाग्रामवर पाठवला होता, जो टोकन नंबर होता तो 46,813 होता, अप्लिकेशन नंबर 37,064 होता, ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकतो. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचा मी तुम्हाला स्टार्टिंगला 2 फॉर्म दाखवले. सीपी मुंबईला 2,50,000 52,000 अर्ज गेले, 2,52,000. त्यानंतर पुणे कारागृह बघून घ्या तुम्ही. प्रिझन कॉन्स्टेबल पुणे कारागृह आहे. पुणे कारागृहाचा जो टोकन नंबर आहे हा 84,671 होता, धरून त्याला जास्तीत जास्त 95,000 अर्ज आतापर्यंत गेले आहे. धरून तुम्ही त्याला जे नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला 95,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेलेले आहे. 55,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. 90 ते 95,000 तुम्ही अर्ज धरून घ्या की या ठिकाणी पुणे कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे. अप्लिकेशन नंबर बघू शकता 58,474 आला होता. तर जास्तीत जास्त धरून त्याला 90 ते 95,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज पडले, जे प्रिझन कॉन्स्टेबल आहे पुणे कारागृह या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला तुम्ही बघू शकता किती अर्ज आले. तर एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड आहे, 44,428 अर्ज होते. तुम्ही जास्तीत जास्त धरून त्याला 48,000च्या अंदर अर्ज या ठिकाणी गेले. 47, 46 किंवा 47,000 किंवा 48,000च्या आसपास या ठिकाणी आकडा गेलेला आहे, जे एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला जे अर्ज आतापर्यंत गेले, तर धरून त्याला 46 किंवा 47,000 अर्ज आतापर्यंत गेले एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नाशिक कारागृहाचा अप्लिकेशन नंबर जो आलाय तो आला होता 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता. प्रिझन कॉन्स्टेबल आहे नाशिक कारागृह. तर नाशिक कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आहे 31,276 होता. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो, बघू शकतो तुम्ही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिक कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर होता 31,276 होता. तर टोकन नंबर जे आहे 42,000 होता. तर तुम्ही धरून चला की 50,000च्या वरचा अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेला आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृह 50,000 टोकन नंबर आतापर्यंत गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघू शकतो तुम्ही नाशिक कारागृह. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एसपी नाशिक ग्रामीणचा हा फॉर्म आहे, पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे. एसपी नाशिक ग्रामीणचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 10,329 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता. आणि या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो एसपी नाशिक ग्रामीण. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आहे एसपी नाशिक ग्रामीणचा जो टोकन नंबर आलेला आहे 13,893 आला. तर धरून त्याला 15,000 पर्यंत अर्ज या ठिकाणी गेले आहे. 15,000 पर्यंत टोकन नंबर नाशिक ग्रामीणला गेला. 15 ते 16,000 तुम्ही धरून चला, एवढा अर्ज क्रमांक आतापर्यंत गेलेला टोकन नंबर गेलाय नाशिक ग्रामीणला पोलीस कॉन्स्टेबलच्या पदाला, ठीक आहे. त्यानंतर पद बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद होतं एसपी वाशिम आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालक बघू शकता एसपी वाशिम आहे. तर बघू शकता जो टोकन नंबर आलाय 4,759 आला. बघू शकता किती कमी या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे एसपी वाशिम आहे, चालक आहे एसपी वाशिम चालक आहे. 4,759 अर्ज आतापर्यंत एसपी वाशिम चालकला गेलेल्या बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. एसपी वाशिम चालक आहे, बघू शकता तुम्ही 4,759 अर्ज गेले आहे एसपी वाशिम चालकला. त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल तर मी तुम्हाला दाखवून देतो. नागपूर कारागृह, नागपूर कारागृहाला तुम्ही धरून चला 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेले आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह आहे. नागपूर कारागृहाला 64,932 अर्ज टोकन नंबर आलेला आहे. तर जास्तीत जास्त धरून चला 70 ते 71,000 अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेले, जे प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाला तुम्ही धरून चला 70,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की नागपूर कारागृहाला 70,000 टोकन नंबर या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशे कॅम्प गोंदियाला हा फॉर्म भरला होता. तर 31,321 एवढा टोकन नंबर होता, पण आतापर्यंत 35,000 अर्ज गेले एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशे कॅम्प गोंदिया या ठिकाणी बघू शकता तुम्ही.
त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं, जे एसपी जळगाव होतं, एसपी जळगावला धरून त्याला 11-12 हजार प्लस अर्ज आतापर्यंत एसपी जळगावला गेले आहे. आणि जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे, जो टोकन नंबर 31,319 होता, तर आतापर्यंत 35,000 अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला गेलेला एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे एसपी नांदेड आहे, जो टोकन नंबर आला 11,573 आला. आतापर्यंत तुम्ही धरून चला की 12-12.5 एवढा टोकन नंबर गेला आहे एसपी नांदेडला, कारण की जास्त फॉर्म येऊन नाही आले आहे. कारण की एकेरी फॉर्म या ठिकाणी पडत आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आहे तो 8,939 अप्लिकेशन नंबर आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला एसपी नांदेडला जे अर्ज गेले आहे 12,500च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. 12,500 टोकन नंबर आतापर्यंत गेला एसपी नांदेडला, तुम्ही या ठिकाणी धरून चला. त्यानंतर एसपी नाशिक ग्रामीण चालकचं तुम्ही बघू शकता, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे एसपी नाशिक ग्रामीण चालक. 21,000 तुम्ही अर्ज या ठिकाणी धरून चला. 21,000 टोकन नंबर आतापर्यंत आला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर होता 16,582 होता, तर 17,082 तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा हा बॅट्समनचा पद आहे. बॅट्समनला जास्त फॉर्म येऊन नाही, एक लक्षात ठेवा, कारण की आतापर्यंत 1425 अर्ज गेले आहे. एसपी वाशिम बॅट्समनचा हा फॉर्म आहे. 1425 अर्ज टोकन नंबर आलेला आहे. आतापर्यंत धरून चला 1600 एवढा टोकन नंबर जास्तीत जास्त गेलेला आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे, एसपी हिंगोली चालक आहे. बघू शकता तुम्ही 8,734 एवढा टोकन नंबर होता, पण आतापर्यंत तुम्ही धरून चला 9,100 पर्यंत अर्ज आतापर्यंत गेले आहे. जे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे, एसपी हिंगोली चालक आहे. बघू शकता तुम्ही एसपी हिंगोली चालकला 8,734 एवढा टोकन नंबर आला होता, पण आतापर्यंत धरून चला 9,100 पर्यंत या ठिकाणी टोकन नंबर गेला आहे एसपी हिंगोली चालक या ठिकाणचा. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लाईक ठोकत चला. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पोलीस भरतीबद्दल डेली अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.